नमस्कार, मी प्राची उदय गोडबोले. अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सांगली यांच्या वतीनं वाचनकट्टा नावाचा उपक्रम सुरू आहे आणि अरोडा ढेरे लिखित काळोखाणी पाणी या पुस्तकातला मातृगर्भाशयाची ओढ हा लेख वाचण्यासाठी माझे मित्र सनीत कुलकर्णी यांनी मला ही संधी दिलेली आहे. मी त्याचे मनापासून आभार मानते आणि या सत्र 2 मधल्या वाचनाला सुरुवात करते. मृत्यू समोर उभा आहे. पांडव बलाढ्य आहेत. आतून पेटलेले तर न्याय त्यांच्या बाजूला आहे हे दुर्योधन पूर्णपणे जाणतोय. युद्धाला तोंड लागतं आणि मग विनाशाचं रोज नवं विदारक दर्शन. एक एक महारथी पडत चाललेला. दुर्योधनाचं मनोबळ हळूहळू निश्चितपणे कमी होत असणार. प्रत्यक्षात त्याची चाहूल कुठेही नाही. शेवटपर्यंत तो ताठ कण्याचा आणि वैराच्या घट्ट पेळाचा वाटतो. फक्त एक प्रसंग, तोही अगदी सहजपणानं आलाय असा वाटणारा व्यासानं सांगितलाय. युद्धाच्या धुमश्चक्रीत एकदा सात्यकीशी लढता लढता दुर्योधन एकदम काहीतरी वेगळंच बोलू लागतो. तो आव्हान प्रति आव्हानाची भाषा विसरतो, दूर ठेवतो. अहमन्यतेनं आणि विखारानं भरलेले शब्द आणि एकदम स्वतःच्या बाळपणीच्या दिवसांमध्ये शिरतो. तो बोलू लागतो त्या जुन्या दिवसांविषयी, जेव्हा सारे एकत्र खेळत होते. त्या निरामय आणि सहज सुंदर जगण्याची आठवण दुर्योधनाला होते. त्याच्या मनातलं कोवळं असं काहीतरी वर येतं. क्षणभर त्याला नकळत ते प्रकटही होतं. युद्धाच्या प्रचंड गदारोळातूनही हा प्रसंग आपल्याला विसरता येत नाही. भीष्मांना बिलगून तात म्हणून हाक मारण्याची जुनी आठवण अर्जुन ज्या कोवळेपणानं आठवेल, त्याच कोवळेपणानं दुर्योधनानं क्षणभर आपलं बाळपण आठवलेलं आहे. जणू मृत्यूच्या काळ्या छायेत त्याचं मन हलतंय. मनावर चढलेले लेप हलतायत. थर कमी जास्त होत आहेत. कुठंतरी आतले थर उघडेही होत आहेत. आणि आता आठवून पहा दुर्योधनाचे अखेर. एक एक करत त्याच्या सेवेतले रथी महारथी मरण पावलेत. पराजय अगदी स्वच्छपणानं दोन्ही हात पसरून उभा आहे. दुर्योधन खचलाय. कर्णाचा मृत्यू हा त्याच्यावर झालेला प्राणांतिक आघात. कर्ण दुर्योधनाचा नुसता मित्रच नव्हता. कर्णामध्ये त्याला त्याच्या व्यक्तित्वाची ओळख होती. त्याच्या श्वासांचं आश्वासन होतं. कर्ण गेला आणि दुर्योधन तळापासून घुसळला गेला. आता दुर्योधन अगदी एकटा आहे. दुःशासन शकुनींशिवायचा दुर्योधन, कर्णाशिवायचा दुर्योधन. त्याचे म्हातारे आई वडील अद्याप दूर तिकडे हस्तिनापुरात जिवंत आहे. पण दुर्योधन एकटाच आहे. कारण ज्यातून मानसिक बळ मिळेल असं वडिलांशी त्याचं नातं कधीच नव्हतं. युधिष्ठिराला जसा विदुर, अर्जुनाला जसा कृष्ण, भीमाला आणि नकुल सहदेवांना जसे आपापले मोठे भाऊ आई, तसं त्या अर्थानं दुर्योधनाला त्याचं असं कुणी उरलं नव्हतं. एका कर्णा वाचून तसं त्याला कुणी नव्हतंच. कर्ण गेला आणि दुर्योधन पोरका झाला. त्याच्या मनातली पोरकेपणाची भावना रणभूमीवर पाहता पाहता तीव्र झाली असणार. आता त्यानं जावं तरी कुठं? कुणाचा आधार घ्यावा? कुणाच्या कुशीत विसावा घ्यावा? कोण करेल त्याचं सांत्वन? कोण भरेल त्याचे घाव? दुर्योधनाला आता नेणिवेच्या पातळीवर आईची ओढ लागली असणार. त्याच्यातल्या तीव्र हट्टी आणि विध्वंसक मुलाला आता श्रेय हातचं निसटल्यानंतर आईचं सांत्वन तर हवंच असणार. पण त्याच्यातल्या प्रौढालाही समजुतीच्या पातळीवर आता आईच हवीशी झाली असणार. माझ्या डोळ्यांसमोर येते ती कुरुक्षेत्राची भूमी.
कौरव सेनेच्या बलाढ्य योद्ध्यांच्या तिनं घास घेतलेला आहे. शेकडो हजारो वीरांची प्रेत सर्वत्र विखुरलेली आहेत. दुर्योधन नावाचा एकटा माणूस त्या संहाराच्या ऐन मध्यात उभा आहे. या क्षणी तो हस्तिनापुराचा राजा नाही, तो पांडवांचा शत्रू नाही, तो गदा युद्धातला श्रेष्ठ वीर नाही. तो आहे एक एकटा माणूस, अगदी एकटा. तो थकलाय, भागलाय, आणि ही थकावट नुसती शारीरिक नाही तर मानसिक अधिक आहे. त्याच्या दीर्घ द्वेषानं त्याला थकवलंय, त्याच्या स्वभावातल्या पिळानं त्याला थकवलंय. इतके दिवस त्या द्वेषाला, त्या पिळाला एक निश्चित असं उद्दिष्ट होतं, युद्धाचं आव्हानही होतं. आता युद्धाच्या या अखेरच्या पर्वात जय पराजयाचा निर्णय लागलेलाच आहे. आणि युद्धपूर्व काळातल्या सोबत्यांबरोबरच युद्धकालीन सहकारीही जवळजवळ संपलेत. गडद निराशेचा हा काळ. जुन्या डंखांनी विद्ध झालेले दुर्योधनाचं मन संतापलंय, थकलंय, ते विश्रांती मागतंय, मृत्यूपूर्वीची विश्रांती. आता त्याला पांडव नकोयत समोर, युद्ध नकोय. हवा आहे एक असा शांत आधार, जो फक्त आईच्या कुशीत मिळतो. तो आधार दुर्योधनानं शोधून काढला. जलस्तंभन करून सरोवराच्या तळाशी गेलेला दुर्योधन, त्याला खरोखर काय हवं होतं? केवळ विश्रांतीच घ्यायची तर तो आपल्या छावणीतच घेऊ शकला नसता का? पण दुर्योधनानं सरोवरात बुडी घेतली. पाण्याच्या तळाशी बसलेला दुर्योधन त्या शांत शीतल पाण्यानं त्याला वेढलं असे आणि त्याची तगमग थोडी कमी झाली असे. कारण पाणी म्हणजे मातृतत्वाचं तर प्रतीक आहे. हे पाणी आईच्या कुशी इतकंच वत्सल आहे. प्रत्यक्षातल्या आईनं, गांधारीनं आयुष्यभर त्या पोराला नाकारलं, त्याची कान उघडणी केली. म्हणून त्याने आईशी या दुष्ट आणि कपटी मुलाचं प्रेमाचं नातं राहू शकलं नाही, हे माहीत आहे. म्हणूनच युद्धाच्या अखेरीला असहाय दुर्योधन गांधारीकडे धावत जात नाही. तो त्या मातेच्या आदी रूपाकडे, पाण्याकडे धाव घेतो. स्वतःच्या तो विश्वसर्जक जळमातेच्या कुशीत शिरतो. अगदी अबोधपणे आईच्या पंखाखाली येतो. दुर्योधनाचा हा जळगर्भातला प्रवेश म्हणजे त्याचा अखेरचा आधार आहे. त्याला शांत करणारा दिलासा आहे, त्याचं रक्षण करणारा आसरा आहे. कारण आईच्या गर्भात असलेल्या जीवाला मारणं आपल्या संस्कृतीनं मानलेलं सगळ्यात निंद्य कर्म आहे. म्हणून दुर्योधनाला जळगर्भात पांडवांपासून सुरक्षितता आहे. तिथं बसलेल्या दुर्योधनाला पांडव प्रहार नाही करू शकत. एरवी सप्त पाताळात असलेल्या शत्रूला अर्जुनाचा बाण सहज वेधू शकतो. शेकडो योजनांवरच्या समोर न दिसणाऱ्या शत्रूचेही प्राण घेण्याचं सामर्थ्य अर्जुनात आहे. किंवा पाण्यात उतरून दुर्योधनाला खेचून वर काढण्याचं धाडसही भीम दाखवू शकतो. पण पांडव तसं करत नाहीत. कारण दुर्योधन पाण्यात लपलाय. फार फार प्राचीन काळापासून आपण मातृगर्भाशयाचा आणि सर्जनाचा आदर करत आलो. म्हणून आपल्याकडे भ्रूण हत्येसारखं दुसरं भयंकर पातक नाही. तसंच योद्ध्यांच्या लेखी आईच्या आश्रयाला गेलेल्याला मारण्यासारखं पातक नाही. मला आठवते इथे एक जुने कानडी काव्य. सत्याश्रय चालुक्याच्या पराक्रमाचं वर्णन करताना कवीनं म्हटलंय की सत्याश्रयानं पृथ्वीवरच्या सगळ्या राजांची धुळदाण केली,
बहुतेक जण दारातीर्थी पडले, पण पळून जाऊन ते वारुळावर उभे राहिले. जे गुहेत लपले किंवा ज्यांनी समुद्राचा आश्रय घेतला त्यांचा वध न करता सत्याश्रयानं त्याला सोडून दिलं, म्हणून ते वाचले. वारुळ हे पृथ्वी योनीचं प्रतीक आहे आणि पाणी मातृगर्भाशयाचं प्रतीक. सत्याश्रयाचे जे शत्रू महामातेच्या आश्रयाला आले ते वाचले. दे माय धरणी ठाय या वाक्प्रयोगाचा अर्थ आता आपल्याला उलगडेल आणि युद्धाच्या संदर्भात त्याचा विशेष वापर का होतो हेही आपल्याला समजून येईल. पृथ्वी मातेनं ठाव दिला तरच प्राण वाचतील असा त्यातला भाव आहे आणि तो नुसता समजुतीच्या पातळीवरचा भाव आहे असं नाही. युद्ध नियमांमधला तो एक नीती नियम आहे. म्हणून तर दुर्योधन असाच आपल्या आईच्या गर्भात आश्रयाला गेला होता. त्याच्या दुराचरणामुळे जो आसरा त्याच्या प्रत्यक्षातल्या आईनं त्याला नाकारला तो आसरा त्यानं पाण्यात शिरून मिळवला. शेवटी पांडवांनी दुर्योधनाला आव्हान दिलं, त्याचा उपहास केला आणि त्याचा संताप जागा करून त्याला पाण्यातून बाहेर येणं भाग पडलं. मगच त्याला पराभूत करण्याचे प्रयत्न त्यांना करता आले. दुर्योधनाची अखेर या पार्श्वभूमीवर अधिकच केविलवाणी वाटते. ती केवळ निराश योद्ध्याची अखेर राहत नाही, तर ती आईनं नाकारलेल्या एका दुराचारी पोराची ही अखेर वाटते. आईच्या आधारासाठी शेवटी जीवाच्या आकांताने हात पसरणाऱ्या आणि शेवटी त्या आधाराला वंचित झालेल्या प्रौढ पोराची अखेर. धन्यवाद.